त्यांचं खायला मी गुंडाळतोय आणि मग घेऊन जाऊ. पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या 4-5. माझा टिफिन सारखाच आहे हो, फक्त बाजूने टर्फल आहे त्याला बस. ही बघा सावित्री नदी. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर. आज चाललाय प्लॅन, सर्व ऑफिसवाले काका वगैरे आलेत ना 4 जण, तर त्यांचा प्लॅन चाललाय की आज आपण खेकड्यांना जाऊया खाडीमध्ये. त्यांना बघायचं आहे कशा पद्धतीने खेकडे वगैरे पकडतात. तर आम्ही आता खाडीत चाललोय. आणि इकडे बघा, हे बघा आपल्या पगोल्यांना कोंबड्याच्या आतड्या बांधतात. हे बघा त्यांचं खायला. ह्या नवीन आम्ही ज्या पगोल्या घेतलेल्या त्या मस्जिद बंदरवरून त्या आहेत. इथे मध्ये एक रशी नाही बांधली तुम्ही? हा चालते ते खायलाच घालतात ना त्याला, पण त्याला इसमें क्या फंसेगा अभी? खेकडा. ती मधली रशी बांधायला पाहिजे होती ना. नाही त्याला पण चालत लावतात. माझं नाक आतड्यांचा थोडा वास येतो, काल घेऊन आलेलं ते. आणि बघूयात काकाच खेकडे किती पकडतायत ते. आयडिया फक्त पाहिजे आपल्याला. हा 10 पगोल्या घेतल्यात आम्ही. ॲक्च्युली 25 घेऊन आलो. 25 आहेत ना, पण त्याच्यातल्या 10 घेऊन चाललोय. बघूया आता किती भेटतात खेकडे काय. हा मुंबईवरून काका आले. हा खेकडे भेटलीच पाहिजेत, कारण मुंबईवरून खास लोक आली आहेत खेकडे पकडायला. हे बघा अशा रीतीने बांधतात. आपने गुंडाल के ले लो किती 12 टक्कर. नको त्यांना गुंडाळा, तुम्हीच गुंडाळा. चलो पकडायचं काम कर. त्यांना पकडायला सांगा. हा बस तन्मय गुंडाळ व्यवस्थित. आता तन्मय गुंडाळतोय आणि मग घेऊन जाऊ खाडीमध्ये. तन्मय मास्टर आहे, जातो दाभोलला खाडीमध्ये. आणि बघा मस्त सुंदर असा निसर्ग गावाला. परसवनामध्ये. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय खेकडे पकडायला. नवे वडेवरच्या पॅक्टीवर. आणि बघा आता सगळे आलेत रंजिताच्या ऑफिसमधले काका वगैरे. त्यांना पण दाखवतात गावी काय मजा असते ते. सगळे आलेले आहेत. प्रॉपर गावचं. पाण्याची बॉटल. तुकाराम काका गेले पुढे पोरांना घेऊन, तन्मयला आणि विक्रांतला. आणि इकडे थांबलेत. तुकाराम काका काय अजून जवानच आहेत, ते फटाफट धावत गेले. पाण्याच्या बॉटल वगैरे घेतल्या 4-5. आणि पगोल्या घेतल्या नाही हरीशबाईने. 1 2 3. हा बघा एकाच जाऊया. एवढ्याच्या पक्तीवर जातोय म्हणून रिक्षाने जातोय, थोडं लांब आहे. आणि नवीन पाहुणे आले सर्व. चालत बरं नाही वाटत, पण रिक्षाने घेऊन चाललोय आम्ही. चलो काय नाटीचे धबके नाही नाही. हे बघा नवेवाडीवरती आलोय आणि आता चाललोय पट्टीवरती खेकडे पकडायला खाडीत. एवढी गॅंग आहे. ओ ह्यांच्याकडे पिशवी आहे एक विनयबाईकडून. एक घ्या, 2 घेतलेत त्यांनी बिचाराने. हा बघा रस्ता कसा आहे. माझा टिफिन, माझा डबा आहे. मी खाल्ली नाही भाकरी, त्या लोकांनी खाल्ली. मी तिकडे जाऊन खाणार आहे. ते बघ असं चिमटुकला गेलात मी. तुकाराम काकांची स्पीड बघा कसली आहे ती एकदम.
हा मला वाटतं टेम्पो वगैरेसाठी गेट बांधला. बघा ना, हे पण येतात, भेंडी येतात. हे बघा आपण ते गौरीच्या टायमामध्ये भेंडीची फुलं दाखवलेली, त्याला बघा त्याला भेंडी पण येतात. मला वाटलं फुलंच येतात पण भेंडी पण येतात. हे बघा आपल्या भेंड्यांसारखंच आहे हो, फक्त बाजूने टर्फल आहे त्याला. मस्त. ये तर रानटी भेंडी. खाते इसको? इसको नहीं खाते, ये नहीं खाते. खातात नाही. आणि बघा पाणी भरलाय आहे. हाँ. आँख में पड़ जाएगा बहुत खराब हो जाता है. हाँ. उसका उसका ही फूल है ना, रुई रुई बोलते हम लोग में. हाँ तो वो ना तुलसी वो आएगा ना, उसमें काम आता है. उसका फूल है ये हरीश भाई, वो अभी भेंडा नहीं. हाँ भिंडी का फूल. हाँ वो फूल है, ये देखो भेंड्याचं फूल. हे बघा इथे पगोले टाकतायत. आम्ही प्रॉपर आपण टायमावर आलोय मग भरतीच्या. एक तर टायमिंग माहीत नव्हता कधी आहे समा कधी नाही आहे ते. अंदाजे आलोय. काय काय लोक सकाळी बोलत होते. पगोली टाकली आहे खाली. आता आता बघूयात आपण लागतोय काय. नाही तर आपण दरवेळेला मठावरती बघितलंय गेलेलो तेव्हा चिखलामध्ये जायचं, पण आता इकडे विदाऊट चिखलामध्ये तर भेटेल थोडा थोडा चिखल. तुकाराम काका काय पकडतायत? हुरले काका, हुरले बघा काका. ग तेव्हा हात घातलं त्यांनी. बघून देत. चप्पल घालून कशाला गेलात? हो घेऊ ना 2-3 पगोळ्या ना इकडे. तर तुकाराम काका गेले पुढे. त्यांचे नाही दुखणार, ते स्ट्रॉंग आहेत. हा मी बघा. हा इथे टाकू शकतो. हा तेच. बघा शिपा मातीवाला आहे, माती आली. शिपे भेटले असते यार सिरियसली. कोई सुरा पण नाही आणलात ना? सूर्य आणले ना. हे बघा आता इथे टाकतात पगोली. बांधावं लागेल ना. जा. तिथून टाका ना एक त्यासाठी. नका सोड. सोडतोय. सोडले ना त्यांनी पण. त्या ह्याला टाकतो त्या आमटीच्या इथे. जा. चांगली जागा आहे. जा तुम्ही तिकडे जात. काका इथे टाकतील. काका शिकवते. काका टाका खोला. इथे नाही इथे नाही टाकून. इथे नाही, तिथे तिथे तो मासा बा मेलेला आला. इथे. बघितलात मेलेला मासा बघा. हा तो ना. तो बघा पोहत चाललाय मग मेलेला मासा. पहिलीच भवानी आहे देवा पगोल्यांची. तिकडे टाकत नाही. हो हे कसं टाकायचं? आतमध्ये टाका त्याच्यात असं. हां हां आणि तसं टाका त्याच्यात. असं हे असंच टाकायचं. टाका. रस्सी हातात पकडा. जाऊ नका खाली नका. इथूनच असं टाका. देवा इथे टाकू. हां हां बस. ह्याला बांधा ते खुट्या बघा तिथे मागे. ह्याला बांधा बारक्याला चालेल. काकाने फायनली एक पहिली पगोली टाकलेली आहे काकांच्या नावाची. बस एक गाड मारावं झाले. तेवढं पाणी नाही ना अजून नाही भरला. बघून त्या तिकडे टाकतात. हां भरपूर आहे. तन्मय बाबू गाडी घेऊन ये पर वर सांभाळून ये. 2 आणते न चालेल ना. हां 2 आणि 2. हे बघा आमटीची झाडं.
रस्ता आहे का अरे हरिद्वार इकडे चिखल नाही आहे जास्त. मठावरती जायचं तर चिखलच चिखल. ते एकदम एवढा चिखल नाही आहे. हा बघा इथे एक पगोले टाकले नाही. हे बघा आदेश भाई आले पगोला घेऊन. हम लोग के इधर ना, हम लोग मम्मी के इधर वीडियो देखे मेरा इतना इतना जाते पूरा. ये इसके लिए इधर लेके आए हैं, नहीं तो उधर जाते थे. तर घुसते ते बाहेर नहीं निकलते थे. टाकतायत ही 4थी पगोली. बस गेला. ही बघा सावित्री नदी. ते बघा तो ब्रिज दिसतोय ना, त्याच्या ह्या साईडला आंबेत आणि त्या साईडला तो तिकडे हे लागतो रत्नागिरी आणि ह्या साईडला रायगड असं आहे. आणि ही बघा सावित्री नदी मस्त आता भरती चालली आहे. मी पाहुलं माहिती आहे कधी तुम्ही लोक तिकडे तर ना खाडीत गेलो मी मी नैतिक आणि पाचच्या ह्याच्यात नाही पवायचं पागल. तेव्हा हे बघ खाडीचं जाळ लावलंय बघा, मच्छीसाठी जाळ लावलंय. ती पोरं गेली आता सांगून मच्छी पकडायची आहे म्हणून ते जाळ लावायला. आणि ही आहे सावित्री नदी. हा बघा मगाशी तुकाराम काकाने टाकलेली पगोली उचलायला आलोय. तिथे केवढा पाणी भरला बघा. वरती घ्या जरा. उचलता येतं ती पगोली, पहिली पगोली. गेला गेला. मोठा होता यार. हा बाहेरच होता तो. बाहेरून खात होता तो. आतमध्ये नाही खात. वो थोड़ा अंदर रहेगा तब जाके वो लोग फंसेंगे ना. नहीं वो बाहर से खा रहा था, बाहर से. तो येईल तो भेटेल आपल्याला. इथून टाका, इथून. मिलेगा वो. मोठा होता यार खेकडा. तुकाराम काका आले की काय. चला त्याच्यामध्ये होता, बाहेरून खात होता. थोडा लेट केला. चला आता ह्याने बांधलेली ती वाली पगोली उचलूया. हे बघा दुसरी पगोली उचलतायत. गाव आहे. उचला नाही, तिकडे टाका ना, तिकडे नाही. बस झालं. एवढा वेळ बसलोय आम्ही इथे. बसलोय म्हणजे 2-3 फेऱ्या झाला पण एक पण खेकडा वेळा आलाय. प्लॅन आमचा फ्लॉप झालेला आहे. हा पण कंटाळा बारका, तो पण कंटाळा. आता 1-2 फेऱ्या बघतो, नाहीतर मग जातो पगोल्या गुंडाळतो नाही. दुसरा काहीतरी प्लॅन करू मग. काका पण कंटाळे बघा बसलेत कसे. ऊन पण आहे ना, वैताग आला. एखादं दुसरं मिळालं असेल तर आम्हाला थोडीशी एनर्जी आली असते अजून पकडायला. पण अजून काय भेटले नाही. हे बघा बिचारे मुंबईवर आलेत पण काय मिळालं नाही एक पण खेकडा. विक्रांत युट्यूबर पण कंटाळलेले. विक्रांत युट्यूबर पण कंटाळलेत. कोणालाच नाही भेटलं. जेवढी पोराचे असेच जातात. कोणालाच नाही. चला असं टाइमपास करण्यापेक्षा आहे ना. आता लावले ते एक लाटची बघूया. हो जमत करा बरोबर देते. नाही सापडत तर काय करा. हा इकडे येतो.